इथे बघू शकता अगदी छान असा आपला केक तयार झालेला आहे। हा केक आहे तो बिना मैद्याचा आणि बिना अंड्याचा तयार केलेला आहे। मला इथे दाखवते अगदी छान अशी याला जाळी आलेली आहे। असा जाळीदार केक तयार झालेला आहे। इथे बघू शकता या केकला जाळी ही छान आलेली आहे। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी लहान मुलांच्या आवडीचा हेल्दी असा रवा केक बनवणार आहे। त्यासाठी इथे मी रवा घेतलेला आहे। तर कोणताही रवा घेतला तरी चालेल, लहान असू द्या किंवा मोठा असू द्या। तर इथं मी मेजरिंग कप घेतलेला आहे आणि या मेजरिंग कपनी बरोबर 1 कप इथे मी रवा घेतलेला आहे आणि इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे। तर केक बनवण्यासाठी असं मेजरिंग कप वापरायचे म्हणजे केक आहे ना तो अगदी परफेक्ट बनतो। सुरुवातीला आपण केकचं बॅटर बनवून घेऊया। त्यासाठी इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा 1 कप रवा घेतलेला आहे तो सुरुवातीला टाकून घेते। त्याच्यानंतर इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे तीही टाकून घेते। इथे मी अर्धा कप कोमट दूध घेतलेलं आहे आणि दूध आहे ना ते थोडं थोडं टाकायचं, एकदम टाकायचं नाही। आता सुरुवातीला अर्धा कप टाकलेला आहे आणि गरज पडली तर आणखी टाकणार आहे। आता हे दूध, साखर आणि रवा आहे ना तो व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया। आणखी मी याच्यामध्ये अर्धा कप दूध टाकणार आहे। सुरुवातीचं अर्धा कप आणि हे अर्धा कप असं मिळून बरोबर 1 कप दूध याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता सर्व साहित्य व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि हा रवा आहे ना तो फुलला जातो, त्याच्यामुळे आपल्याला हा रवा फुलण्यासाठी किंवा भिजण्यासाठी असंच ठेवायचा आहे। तर इथे बघू शकता हे असं व्यवस्थित असं मी मिक्स केलेलं आहे आणि इथे बघू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता जरी हे बॅटर पातळ वाटत असेल ना तर हा रवा फुगला म्हणजे काय होतं, हे बॅटर आहे ते घट्ट होतं। तर आता मी हे रवा भिजण्यासाठी आणि साखर ही व्यवस्थित विरघळावी म्हणून झाकून ठेवणार आहे। आता मी हे बॅटर 15 मिनिट झाकून ठेवत आहे। 15 मिनिटानंतर आता मी याच्यावरचं झाकण काढते आणि इथे बघू शकता रवा आहे तो चांगला फुललेला आहे आणि पहिल्यापेक्षा हे बॅटर आहे ना ते थोडंसं घट्ट झालेलं आहे। तर आता आपल्याला हे बॅटर आहे ना ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी स्मूथ असं केकचं बॅटर तयार होईल। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा रवा टाकून घेते। हे बॅटर फिरवण्याच्या अगोदर इथे मी 1/3 कप ना इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि ही कस्टर्ड पावडर आहे ती व्हॅनिला फ्लेवरची आहे। तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही मिल्क पावडरही टाकू शकता आणि दोन्हीही नसेल तर फक्त रवा वापरूनच केक बनवला तरी छान लागतो। पण अशी कस्टर्ड पावडर टाकली म्हणजे केक आणखी टेस्टी लागतो। त्याचबरोबर इथे मी 1/4 कप तूप घेतलेला आहे। तूप मी वितळवून थंड करून घेतलेलं आहे। ते आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि व्यवस्थित असं बॅटर बनवून घेऊया। इथे बघू शकता आपलं स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे आणि इथे बघू शकता कलरही अगदी छान आलेला आहे। आता आपल्याला हे बॅटर आहे ना ते मी पहिल्यांदा जे कढईमध्ये हे रवा वगैरे भिजवला होता ना त्याच्यामध्येच काढून घेते, कारण आपल्याला अजून याच्यामध्ये साहित्य टाकायचे आहेत। तर आता इथे बघू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। अगदी स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। आता मी याच्यामध्ये ना इथे मी थोडंसं किसून घेतलेलं गाजर टाकत आहे। गाजर टाकणे ऑप्शनल आहे, पण आत्ता गाजरचा सीझन आहे तर मी आणखी हा केक हेल्दी बनण्यासाठी गाजर टाकत आहे आणि जास्त गाजर टाकू नका, थोडंसंच टाका। तर गाजरही याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी याच्यामध्ये इथे मी 1 टीस्पून इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे ती टाकून घेते। इथे मी 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे तोही टाकते आणि हा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट व्हावी म्हणून इथे मी अगदी 2 ते 3 थेंब इथं मी लिंबाचा रस पिळत आहे। लिंबाचा रस पिळा म्हणजे केक काही आंबट होणार नाही, पण हा बेकिंग सोडा बेकिंग पावडर ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला
याच्यामध्ये हा लिंबाचा रस थोडासा टाकावा लागतो आणि एकाच डायरेक्शननं हे बॅटर आहे ते हलवायचं आहे. हे केकचं बॅटर हळूहळू फुलायला लागलेलं आहे. इथे बघू शकता अगदी छान असं बॅटर फुललेलं आहे. बेकिंग सोडा बेकिंग पावडर मिक्स केली म्हणजे अगदी फास्ट प्रोसेस करायची आहे. आता इथे मी एक केक टीन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये खाली ना असा बटर पेपर ठेवलेला आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तेल लावलं तरी चालेल. आता हे बॅटर या केक टीनमध्ये मी टाकून घेते. बॅटर टाकलं की याच्यावरून मी थोडेसे ड्रायफ्रूट्स कट केलेले टाकत आहे. ड्रायफ्रूट्स टाकले म्हणजे केक आहे तो हेल्दीही होतो आणि दिसायलाही छान दिसतो. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यावरती टूटी फ्रुटी टाकू शकता किंवा आवडीनुसार तुम्ही डेकोरेशन करू शकता. आता हा केक आपण बेक करण्यासाठी ठेवूया. आजचा केक ना मी कुकरमध्येच करणार आहे. तर मी ते ना अगोदरच 10 मिनिट कुकर आहे तो प्रीहीट होण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता या कुकरमध्ये हा केक टीन ठेवत आहे. तर अगदी सावकाश हा केक टीन ठेवायचा आहे कारण तर कुकर खूप जास्त गरम आहे. आता हा केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. तर मी कुकरची शिट्टी आणि कुकरची जी रिंग असते ना ती काढलेली आहे आणि आता मी या कुकरचं झाकण ठेवून हा केक आहे तो 40 ते 45 मिनिट चांगला बेक करून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. आता बरोबर 45 मिनिटे झालेले आहेत. मी कुकरचं झाकण काढून पाहते. बघू शकता आपला केक आहे ना तो चांगला फुलून वरती आलेला आहे. आता इथे मी एक टूथपिक घेतलेली आहे आणि केक बेक झालेला आहे का तो चेक करत आहे आणि इथे बघू शकता आपला केक छान असा बेक झालेला आहे. आता मी हा केक टीन आहे ना तो काढते. अगदी छान असा आपला केक तयार झालेला आहे. हा केक आहे तो बिना मैद्याचा आणि बिना अंड्याचा तयार केलेला आहे आणि इथे ना थोडंसं बॅटर शिल्लक राहिलेलं म्हणून मी एक छोट्याशा प्लेटमध्ये राहिलेलं बॅटरही बेक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ना मी असं गाजर खिसलेलं टाकलेलं आहे. तर अगदी दोन्हीही आपले केक आहेत ना ते अगदी छान बेक झालेले आहेत. आता हे दोन्हीही पूर्णपणे थंड करून घेणार आहे. आता हा केक आहे ना तो पूर्णपणे थंड झालेला आहे. तर आता हा केक आहे तो आपल्याला डिमोल्ड करायचा आहे. तर इथे अशी प्लेट घ्यायची ती अशी ठेवायची आहे आणि हा केक आहे ना तो डिमोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने आणि ह्याच्यावरती हलकंसं मारायचं आणि ते बघू शकता अगदी परफेक्ट असा केक निघालेला आहे. आता ह्याच्यावरचं जे बटर पेपर आहे ना तो काढून घेऊया आणि इथे बघू शकता केकचा कलरही अगदी छान आलेला आहे आणि केकही आपला मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे. जो छोटा केक होता ना तो तर माझ्या मुलांनी अगोदरच खाऊन टाकला. थंड होण्याच्या अगोदरच त्यांनी संपवून टाकलेला आहे आणि हा केक बघा अगदी सुंदर असा तयार झालेला आहे. आता हा केक मी कट करून दाखवते आणि हा केक कट करण्यासाठी ज्या चाकूलाच्या दात्रे असतात ना तो चाकू वापरायचा आणि इथे ना मी हा केक कट करून दाखवत आहे. अगदी छान अशी या केकला जाळी आलेली आहे आणि अगदी सॉफ्ट असा हेल्दी केक तयार झालेला आहे आणि तुम्हाला इथे दाखवते. अगदी छान अशी याला जाळी आलेली आहे आणि इथे जे थोडं ऑरेंज दिसत आहे ना ते आपण गाजर टाकलेलं होतं ना त्याच्यामुळे अगदी टेक्स्चरही छान आलेलं आहे आणि परफेक्ट असा जाळीदार केक तयार झालेला आहे. इथे बघू शकता या केकला जाळीही छान आलेली आहे. माझ्या मुलांना शाळेमध्ये लहान सुट्टी असते ना त्यावेळेस मी हा केक दिलेला होता. तर माझा मुलगा सांगत होता की त्याच्या मित्रांनीच हा केक भरपूर खाल्ला. त्याची मित्र म्हणत होती की अगदी बाजारापेक्षाही अगदी टेस्टी असा केक झालेला आहे. तर बघू शकता अगदी छान असा केक तयार झालेला आहे. जाळीही परफेक्ट आलेली आहे
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हीही असा हेल्दी केक बनवू शकता। हा रव्याचा हेल्दी केक आहे ना, तो फ्रीजमध्ये ठेवला तर 8 दिवस अगदी छान राहतो आणि टेस्टही बिघडत नाही। मला ही केकची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।